किती गोल गोल आहे. हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. तर माझ्याकडून 2 व्हिडिओ आहे ना ते टाकायचे राहिलेले होते आणि ते मला सापडले, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर बघा, मी सांगलीला गेलेले होते ना, तिथल्या राजवाड्यातील हे छान आणि सुंदर असं जुनं गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्हाला जवळून दाखवायचं होतं. त्यासाठी मग मी व्हिडिओ केलेला होता, पण त्यावेळी गडबडीच्या नादात माझ्याकडून हे व्हिडिओ राहून गेलेले होते. त्याचबरोबर गौरांशी बरोबरचे थोडासा व्हिडिओमध्ये माझं आणि गौरांशीच्या बोलण्याकडे लक्ष द्या, बाकीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. घरामध्ये सर्वांच्या तसं चालू असतं. तिथं सांगते स्कूल कितीला सुटते. आता इथलं पुढं मला कामं सांगायचं नाही. एक बाईट ठेवा. शाळेत नाही येतच कितीला? 2ला. बाई कशाला कमी आहे ना? आणि असं टिफिनला काय कमी सगळं सगळं बॉस काय सगळं चालते. शिरा, चपाती, पोळी. बॉस काय त्यात हाय म्हण सगळ्यांना. डॅडी हाय म्हण, पप्पांना हाय म्हण, तुझ्या पप्पांना पण दिसते हाय म्हण. आणि पूर्वा दीदीला काय सांगणार? कितीला? ह्यात सांग की तिला, ती बघते व्हिडिओ घरी गेल्यावर. सांग की. नाही आता सांग, नंतर आपण गावात जाणार. नाही ती बाकीचं पप्पा परत आता ती सांग मम्मी की. ते ह्याचं ते तिथे इथं सांग. चेंज करायला लावल्या ती म्हणजे पूर्वा दीदीला काय म्हणणार? घेवडा मी अशा पद्धतीने शिजायला टाकते पाण्यामध्ये आणि तो असा छान शिजलेला आहे. तर चला भाजी पाहू. कढई छान गरम झालेली आहे. आता इथे 1 चमच्याला पण थोडंसं कमी तेल टाकणार आहे मी. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि जिरे थोडेसे टाकायचे. कांदा टाकून घ्यायचा. 1 कट करून घेतलेला कांदा आहे. हळद टाकायची, त्यामुळं तेल अजिबात उडत नाही. कांदा छान भाजलेला आहे. कमी तेल असल्यामुळे ना पटकन असा कांदा भाजला जातो. अर्धा कट करून घेतलेला टोमॅटो, तो पण छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या तिखटानुसार वापरू शकता. मी इथं 2.5 चमचे वापरलेले आहे. गरम मसाला लहान 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट लहान 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. ते पण छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये ही शिजवून घेतलेली शेंग आहे ना घेवड्याची, ती टाकायची. आणि त्याच्यामध्ये चमचा भरून आता इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणखीन थोडंसं छान असा ह्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं घेवड्याची शेंग करताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर अशीच करत असते. पाण्यामध्ये शिजवते आधी त्याला छान असं, कारण की जर काही बारीक किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. तसं तर मी खूपच लक्ष देऊन निवडत असते भाज्या. त्याच्यावर काय औषध वगैरे मारलेलं असते ते पण गरम पाण्यानं निघून जाते आणि आपली भाजी पण पटकन अशी ही होते. जास्त वेळ लागतच नाही भाजीला अशा पद्धतीनं केलं तर. काही जण घेवड्याची जी शेंग आहे ना ती न शिजवता सुद्धा करतात, तर मला अशी आवडते म्हणून मी अशी करते. आता ह्याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. भाजी रेडी झालेली असते आपली. हे ड्रॅगन फ्रूट पण पहिल्यांदाच आणलेलं होतं, तर हे कसं कापायचं मला माहीतच नव्हतं. त्यासाठी मग माझं ट्राय चालू होतं. तर मी कशा पद्धतीनं कापले बघा. तर अशाच पद्धतीनं ड्रॅगन फ्रूट कट करतात का ते पण मला सांगा. पण खाण्यासाठी खूप छान होतं. ह्याच्यापासून खूप सारे फायदे होतात म्हणताना मग म्हणलं हे पण मला म्हणले की एकदा तरी खाऊन बघ. पण ह्याची टेस्ट कशी असते मला माहीत नसल्यामुळे मी कधीही हे घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुम्ही सगळेजण मला सांगा की हे फळ उपवासासाठी पण चालतं का
आणि फक्त 100 रुपयेमध्ये 2च आले होते बरं का. हे खायचं नसते काय, आणि खूप महाग वाटले मला, तरी पण म्हणलं चला ह्यांनी पण म्हणते खा. असं कापायचं नसतं वाटतं. असंच असते ग बाई. पण मला असं वाटत होतं चलपट दाखवायचं काय ते दाखव. खूप छान आहे, पण चवीला काही छान नसणार आहे. पण खरं सांगते चवीला पण खूप छान आणि सुंदर होतं. जीभ वगैरे सगळं लाल लाल होते आणि त्याचे बीसुद्धा ना जर दात आपले वाकडे तिकडे असले ना त्यामध्ये जाऊन अडकतात. जसे की माझे थोडे दात वाकडे आहेत पुढचे, तुम्ही पाहिले असतील व्हिडिओमध्ये, म्हणून म्हटलं तर बघा मी कसं कट करत आहे. आणि इकडं थोडाफार कसा आगाऊपणा मी करत असते, म्हणजे आपल्याच व्हिडिओसाठी करत असते. तर छान असं कट केलं आणि ते व्यवस्थित सगळं एकावर एक ठेवून असं प्लेट आहे ना ती सजवली, जेणे की मला फोटो घेता येईल. आणि मग मी पुन्हा दोन्ही प्लेटमध्ये केलं आणि एका प्लेटमध्ये ती आराध्या आणि तिच्या पप्पांनी खाल्लं आणि एका प्लेटमध्ये मी खाल्लं आणि गेले मग चालायला. तर खूप छान होतं. आणि हे कितपत पिकलेलं घ्यायचं असते हे मला काही माहीत नाही, पण आम्ही जे आणलेलं होतं ना ते खूप पिकलेलं होतं, त्यामुळं कदाचित मला ते गोड लागलेलं असेल. तर कशा पद्धतीनं विकत घ्यावं तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, का असंच घ्यायचं असतं. तर खूप छान आहे बरं का हे फळ, मी पुन्हा एकदा नक्की आणेन. तर हे एकादशीच्या मी आधी आणलेलं होतं आणि आजचा आहे थोडासा मिक्स व्हिडिओ, तर तुम्ही सगळेजण समजून घ्याल. तर अशा पद्धतीने बघा फोटो काढण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.